फुकट नको पण खाण्यायोग्य धान्य द्या. स्वस्त धान्य दुकानातून होतंय निकृष्ट धान्य वाटप. नागरिकांच्यातून तीव्र संताप. काळी माती, दगड, उंदराच्या लेंड्या, गोरगरिबांच्या ताटात नेमकं काय वाढतंय? सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान म्हणजे गोरगरिबांचा आधारस्तंभ मानला जातो. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना परवडणाऱ्या दरात धान्य मिळावे, त्यांच्या संसाराला हातभार लागावा या उदात्त हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र या योजनेची चेष्टा होत असल्याचे चित्र समोर येत आहे. वितरण विभागाकडून येणाऱ्या धान्यात काळी माती, दगड, घाण, उंदराच्या लेंड्या आणि जिवंत किडे आढळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे धान्य माणसांनी खायचे की जनावरांनी, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. फुकट मिळतं म्हणून काहीही खायचं का, असा थेट प्रश्न आता सर्वसामान्यांच्या तोंडी आहे. स्वस्त धान्य दुकानातील पोती उघडली की अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे बाजारात गहू 40 रुपये किलो तर तांदूळ 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या कुटुंबांना बाजारभाव परवडत नसल्याने डोळ्यावर पट्टी बांधून हेच निकृष्ट धान्य घरी न्यावे लागते. नंतर तासनतास स्वच्छ करून निवडून तेच अन्न पोटात ढकलावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. ही योजना गोरगरिबांसाठी आहे की त्यांची थट्टा करण्यासाठी आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून निकृष्ट धान्य पुरवठ्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा संतप्त जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात येत आहे. गोरगरिबांच्या ताटात विष नव्हे तर सन्मानाने खाता येईल असे धान्य द्या, हीच नागरिकांची ठाम मागणी आहे. महाराष्ट्र मराठी न्यूज, सांगली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.